नमस्कार. 2025-26 चा देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी मान्य वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी घोषित केलेला आहे. मी मान्य वित्तमंत्री निर्मलाजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण त्या पहिल्या महिला वित्तमंत्री आहेत ज्यांनी सलग 8 वेळा अधिवेशनामध्ये बजेट सादर केलेलं आहे आणि एक नवीन रेकॉर्ड कायम केलेला आहे. मी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचंसुद्धा अभिनंदन करतो, कारण 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि त्या दिशेनं जाणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये सर्व घटकांचा समावेश आहे. शेतकरी, युवा, महिला आणि गरीब. त्याचबरोबर यावर्षी इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रामध्ये करण्याची घोषणा झालेली आहे. एक्सपोर्टसाठी खूप मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये शिक्षणासाठी असेल, आरोग्यासाठी असेल, मोठी आर्थिक तरतूद केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय किंवा मोठी घोषणा जी झाली ती म्हणजे सर्वसामान्य लोकांच्यासाठी 12 लाख रुपयेपर्यंतचं ज्यांचं इन्कम आहे ते टॅक्स फ्री करण्यात आलेलं आहे. यामुळं देशातल्या साधारण 9.5 करोड परिवारांना फायदा होणार आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून साधारण 1 लाख करोड रुपयाची सूट या 12 लाख रुपयेच्या टॅक्स फ्री स्लॅबमध्ये देण्यात येणार आहे, ज्याच्यामुळं 1 लाख कोटी रुपयेचं उत्पन्न किंवा हातामध्ये क्रियाशक्ती किंवा अर्थशक्ती लोकांची वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या 1 लाख कोटीचा फायदा होईल आणि खूप मोठ्या प्रमाणात लाभ वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लोकांना इन्व्हेस्टमेंटसाठी, शिक्षणासाठी, खरेदीसाठी याचा लाभ होणार आहे. अशा अनेक बाबीतून एक परिपूर्ण अर्थसंकल्प घोषित करण्यामध्ये आपलं सरकार यशस्वी झालेलं आहे, आमचं सरकार यशस्वी झालेलं आहे, ज्याचा लाभ देशभरातल्या नागरिकांना होतो आहे. विरोधकांना पहिल्यांदा यावेळी कुठल्याही पद्धतीचा आरोप आणि आक्षेप घेता आला नाही. अशा पद्धतीचा अर्थसंकल्प घोषित केल्याबद्दल मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि वित्तमंत्री निर्मलाजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.